मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ऍडमिशन 2025च्या आता लिस्ट लागलेल्या आहेत। तर कालच संध्याकाळी आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघितलेली आहे। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचा प्रोव्हिजनल मेरिट नंबर, यावर काय लक्षात येणार आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर जर तुमचा अर्ज अद्याप चुकीचा भरला गेला असं तुमच्या लक्षात आलं असेल तर त्यामध्ये दुरुस्ती कशी करावी हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बरेच जण त्याचबरोबर विचारतात की ITI कॉलेज ट्रेड कोणते मिळाले, हे कधी समजणार आहे, हे डिटेल मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर आपण ज्या ज्या शंका विद्यार्थ्यांच्या आहेत त्याच्या संबंधित यामध्ये आपण चर्चा करू। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओ कडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही कालच संध्याकाळीच आपल्याला मेरिट लिस्ट म्हणजेच त्या ठिकाणी मेरिट नंबर समजला असेल। तुम्ही तुमचा अकाउंट जो आहे तो लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन मध्ये इथे लॉग इन आपण करतो। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे बरेच ऍक्टिव्हिटी दिसतात। तर यामध्ये ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला जायचं आहे। ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जिथे आपण सगळे डिटेल्स बघितल्या, तर जर तुमच्या अर्जामध्ये काही अडचणी असतील, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर इथे तुम्ही या दुरुस्त करू शकता। तुमचं नाव चुकलं असेल, तुमचे मार्क्स चुकले असतील, जन्मतारीख चुकली असेल किंवा तुमचा जिल्हा सुद्धा चुकला असेल, कॅटेगरी चुकली असेल, जे काही असेल ते तुम्ही या ठिकाणी बदलू शकता। तर सेंड OTP केल्यानंतर तुम्ही प्रत्येक गोष्ट जी काही तुमची चुकीची झालेली आहे ती या ठिकाणी चेंज करू शकता। त्याच्यासाठी तुमच्याकडे 2च दिवस ठेवलेले आहेत। तर त्यामध्ये ग्रीव्हनन्स साठी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 29 जून आणि 30 जून या 2 दिवशी तुम्हाला हेल्पलाईन क्रमांकावर, त्याचबरोबर अर्जामध्ये काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्या ठिकाणी करू शकता। त्यासाठी अशा प्रकारचा OTP टाकून तुम्ही त्या करू शकता। त्याचबरोबर त्यांनी म्हटल्याप्रमाणे गुणवत्ता यादीबाबत हरकती असल्यास प्रवेश संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांक, नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा ईमेल द्वारे हरकत नोंदविणे। म्हणजे तुम्ही डायरेक्ट जवळच्या ITI मध्ये जाऊन त्या हरकती म्हणजे तुमची जी काही करेक्शन्स आहे ती या ठिकाणी करू शकता। त्याच्यासाठी आजचा दिवस दिलेला आणि उद्याचा दिवस दिलेला आहे। त्याचबरोबर खाली गेल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअल मेरिट सुद्धा समजलेलं आहे। तुमचं पूर्ण राज्याचं मेरिट तुमचं, त्याचबरोबर जी काही मेरिट डिटेल आहे ती या ठिकाणी तुम्हाला समजलेली आहे। तर इथे प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन मेरिट नंबर म्हटलेला आहे, हा प्रोव्हिजनल आहे। तर 81,007 हा पूर्ण राज्यामधून जेवढे विद्यार्थ्यांनी अर्ज भरले त्याचा मेरिट नंबर आहे। म्हणजे मार्कानुसार तुम्हाला मिळालेले मार्क जे आहेत त्यानुसार हा मेरिट तुमचा 81,000 नंबरवर आहे। तर त्यानंतर जर कॅटेगरी मध्ये असेल तर कॅटेगरी नंबर इथे येणार आहे। आता विद्यार्थी ओपन मध्ये असल्यामुळे नॉट ऍप्लिकेबल म्हटलेला आहे। डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्यामध्ये तुमचा मेरिट नंबर जो आहे तो इथे दिसतोय। त्याचबरोबर कॅटेगरी मधला सुद्धा जिल्ह्याचा मेरिट इथे नंबर दिसतोय। त्यानंतर 12वीचा जर तुम्ही अर्ज भरला असेल तर या ठिकाणी मेरिट नंबर दिसत आहेत। त्याचबरोबर खाली तुम्हाला इथे बाकी NA दिसणार आहे, म्हणजे अजूनपर्यंत तुमचं अलॉटमेंट झालेलं नाही। आता ज्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरी मेरिट आहे त्यांना अशा प्रकारे दिसतंय बघा। तर इथे जनरल मेरिट नंबर हा राज्याचा 81,434, नंतर कॅटेगरीचा मेरिट नंबर हा 23,314। होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये 10वी केलेली आहे त्या जिल्ह्याचा होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी नंबर तुमचा मेरिट नंबर आहे 1437 आणि होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर 1437 आणि कॅटेगरीमध्ये तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी मधला तुमचा 549 हा नंबर आहे, तो तुमचा कॅटेगरीचा नंबर आहे। तर हे नंबर बघून तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे समजा 600 जागा आहेत आणि कॅटेगरी मध्ये जर 600 जागा आहेत तर आपल्याला 100% त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणार आहे। तर तुम्ही जे ऑप्शन टाकले त्याच्यावरून तुमचे डिटेल्स इथे खाली दिसणार आहे। याची तारीख पुढचीच दाखवतोय आहे। तर इथे तुम्हाला या मेरिटवरनं आपल्याला ऍडमिशन मिळेल किंवा नाही हे सुद्धा लक्षात येते। जेवढे ट्रेड तुम्ही टाकलेले आहेत, जे ऍड केलेले आहेत त्यामध्ये जर हा मेरिट जेवढा कमी असणार आहे, 1 ते 100 मध्ये असेल तुम्हाला 100% ऍडमिशन तुमच्या मागणी जी असते त्या म्हणजे जी मागणी असते त्या ट्रेडचा ऍडमिशन त्या ठिकाणी मिळतं।
परंतु इथे तुम्हाला मेरिट नंबर बरोबर तुम्ही जे ऑप्शन भरलेले आहेत त्याच्यावरनं सुद्धा या ठिकाणी तुमचे जे आहे ट्रेड तो त्या ठिकाणी मिळतो आहे. आता यामध्ये हा ट्रेड कधी मिळणार आहे तर आता परत एक लिस्ट लागेल, म्हणजे तुम्ही जे ऑब्जेक्शन दाखवणार ते 30 तारीखला आणि 1 जुलैला एक फायनल म्हणजे अंतिम गुणवत्ता यादी लागणार आहे. ही यादी लागल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असं या ठिकाणी असतं. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही फक्त बदल झाला असेल तर ती 30 जूनला आपल्याला समजणार आणि 1 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी त्या ठिकाणी लागणार आहे. आणि तुमचा जो ट्रेड आहे तो तुम्हाला 7 जुलैला समजणार आहे. संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला SMS येतील. त्याचबरोबर तुम्ही लॉग इन करून बघू शकता अलॉटमेंटमध्ये. आणि 8 जुलैपासून 12 जुलैपर्यंत पहिल्या फेरीसाठी ॲडमिशन आहे. बाकी दुसरी फेरी आणि आपण नंतर विचार करू. तर 7 जुलैला तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या अकाउंटला लॉग इन करून इथे 3 लाईन्सवर जायचं आहे. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्येच अलॉटमेंट लेटर यामध्ये तुम्हाला कोणता ट्रेड अलॉट झालेला आहे, कोणता ITI अलॉट झालेला आहे, कोणता ट्रेड अलॉट झालेला आहे ते इथे डिटेलमध्ये दिसणार आहे. या मेरिटचा तसा कोणाच्याही लक्षात येत नाही. फक्त ज्यांचे कमीत कमी मेरिट आहेत 1 ते 100, 1 ते 500, 1 ते 1000 त्यांना 100% त्यांचा पसंतीचा ट्रेड मिळतो. त्यामुळे हे मेरिट नंबरवरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या ITI कोणकोणते, आपल्यावरती किती मुलं आहेत, आपल्या मेरिटपेक्षा आपल्या मार्कांपेक्षा जास्त मार्क्स असलेली किती मुलं आहेत, ही ज्याच्या वरची आहेत हे आपल्या त्या ठिकाणी या मेरिटवरून लक्षात येतं. आणि आपल्याला पुढच्या राऊंडची गणितं त्या ठिकाणी मांडता येतात. म्हणजे आपल्याला अलॉटमेंट मिळणार किंवा नाही, अलॉटमेंट मिळालं तर घ्यायचं किंवा नाही हे या मेरिटवरून आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे हा मेरिट नंबर सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुमचा जेवढा मेरिट नंबर कमी असेल, म्हणजे 100च्या आत असेल, तुम्हाला पसंतीचा ट्रेड 100% मिळतो. त्याचबरोबर 500 पर्यंत असला तरी सुद्धा पसंतीचा, जर ऑप्शन फॉर्म तुम्ही बेसिकली व्यवस्थित भरले असतील तर तुम्हाला जरी मेरिट तुमचा 500 पर्यंत असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता तुम्हाला बघायचं आहे परत एकदा 1 जुलैला तुमचा मेरिट बदलला आहे किंवा नाही. जो मेरिट नंबर असतो तो बदलला जातो कधी कधी, जर त्यामध्ये ॲड झालेले मार्क्स असतील काही जणांचे अर्ज दुरुस्ती झाली असेल. त्याचबरोबर इथे 7 जुलैला तुम्हाला प्रत्यक्ष कोणते ट्रेड अलॉट झालेत ते तुम्हाला इथे दिसणार आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नवीन व्हिडिओसाठी आणि ॲडमिशन अपडेटसाठी चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ.